नमस्कार, मी शब्दयोद्धा प्रसाद. एक सामान्य रिक्षा चालक म्हणून राजकारणात आलेल्या शिंदेंकडे आता कोट्यावधींची प्रॉपर्टी आहे. राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंची कॉमन मॅन म्हणून ओळख आहे. ते सर्वसामान्यांच्या आणि गरजूंच्या मदतीला धावून जातात असंही बोललं जातं. पण शिंदेंच्या एकूण प्रॉपर्टीचा आकडा थक्क करणार आहे. कधी काळी ठाण्यात रिक्षा चालवणारे शिंदे आता प्रायव्हेट जेटनंही प्रवास करतात. सातारा जिल्ह्यातून ठाण्यात आलेल्या शिंदेंनी स्वतःचं पोट भरण्यासाठी अक्षरशः मजुरी केली आहे. आजच्या या व्हिडिओत शिंदेंच्या त्याच थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल तर जाणून घेऊच, पण स्वतः शिंदेंनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबद्दल नेमकी काय माहिती दिली तेही पाहूयात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक महत्वाचं आणि मोठं नाव. 9 फेब्रुवारी 1964 ला जन्म झालेले शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील डोंगरी जावळी तालुक्यातले. एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झालेला. घरची हालाकीची परिस्थिती असल्यामुळे शिंदेंचं कुटुंब ठाण्यात स्थायिक झालं. ठाण्यातील किसन नगर भागातील एका चाळीत शिंदे स्थलांतरित झाले. शिंदेंच्या घरची परिस्थिती इतकी हालाकीची होती की त्यांना आपलं शिक्षण अर्ध्यावरच सोडावं लागलं. आपल्या कुटुंबासाठी शिंदेंनी लहानपणापासूनच मजुरी केली, कारखान्यात छोटी मोठी कामं केली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की शिंदेंनी मत्स्य व्यवसायात मासे सोलण्यापासून ते सुपरवायझर पदापर्यंत काम केलंय. याच जीव घेण्या संघर्षानंतर शिंदेंनी ठाण्यात ऑटो चालवायला सुरुवात केली. या दरम्यान शिंदेंनी वयाच्या 18व्या वर्षी संघाच्या शाखेत प्रवेश केला. त्या काळात ठाण्यात एका हिंदू व्यक्तीचं बळजबरी धर्मांतर करून त्याला मुस्लिम बनवण्यात आलं होतं. ठाण्यात या प्रकरणाचा वाद शिगेला पोहोचला होता. यात शिंदेही सहभागी झाले. अखेर हे प्रकरण आनंद दिघेंपर्यंत पोहोचलं आणि हीच घटना शिंदेंच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरली. शिंदेंना पाहून आनंद दिघे प्रभावित झाले. त्यांनी एकनाथ शिंदेंना शिवसेना शाखा प्रमुख होण्याची ऑफर दिली. यानंतर शिंदे दिघेंचा शिवसैनिक म्हणून नावारूपास आले. आनंद दिघेंनी शिंदेंना राजकारणात आणलं आणि अखेर मोलमजुरी करणारे, ठाण्यात रिक्षा चालवणारे शिंदे 1997 साली ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. यानंतर 2004 साली आमदार, त्यानंतर मग नगर विकास मंत्री, ते शिवसेनेतलं ऐतिहासिक बंड आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री असा शिंदेंचा राजकीय प्रवास राहिलाय. पण या प्रवासात शिंदेंच्या संपत्तीचा आकडाही इंटरेस्टिंग राहिलाय. 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी कोपरी 5 पकाडी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या संपत्तीची सविस्तर माहिती दिली होती. त्याच माहितीनुसार एकनाथ शिंदेंची संपत्ती 2019च्या तुलनेत 26,11,85,000 रुपयांनी वाढली आहे. NDTVने दिलेल्या वृत्तानुसार 2019 साली शिंदेंची संपत्ती 11,56,72,466 रुपये इतकी होती. तर 2024 साली तीच संपत्ती वाढून 37,68,58,150 रुपये इतकी झाली. शिंदेंकडे एकूण 1,44,57,000ची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीकडे एकूण 7,77,20,000 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. जंगम मालमत्ता झाली. आता स्थावर मालमत्ता आहे का? शिंदेंकडे एकूण 13,38,50,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. बरं, जंगम आणि स्थावर मालमत्ता काय? तर जंगम मालमत्ता म्हणजे कुठेही घेऊन जाता येणारी मालमत्ता. ही मालमत्ता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते. उदाहरणार्थ गाड्या, बँक खात्यातील पैसे, शेअर्स, रोख रक्कम, दागिने, मोबाईल, टीव्ही, फर्निचर, कर्ज दिलेले पैसे, विमा पॉलिसी, FD इत्यादी. याच मालमत्तेला इंग्रजीत मुवेबल ॲसेट देखील म्हणतात. या उलट स्थावर मालमत्ता ही एकाच जागेवर स्थिर असते. तिला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येत नाही. उदाहरणार्थ घर, प्लॉट, जमीन, फ्लॅट, बंगला, शेतजमीन, दुकान इत्यादी. तर शिंदेंकडे एकूण 13,38,50,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 15,08,30,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. म्हणजे शिंदेंकडे एकूण 28,46,46,00,000ची मालमत्ता आहे. बरं, ही सगळी आकडेवारी 2024 पर्यंतचीच आहे. म्हणजे यात 2024 ते 2025 अशा एका वर्षांच्या फायनान्शियल इयरचा डाटा नाहीये.
शिंदेंनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर तब्बल 5,29,23,000 रुपयांचं कर्ज देखील आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर तब्बल 9,99,65,000 रुपयांचं कर्ज आहे. म्हणजे शिंदे दाम्पत्यावर एकूण 15.5 कोटींच्या आसपास कर्ज आहे. या व्यतिरिक्त शिंदेंकडे 110 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्यांची किंमत 7,92,000 इतकी आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 580 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्यांची किंमत 41,76,000 इतकी आहे. या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर एकूण 7.5 कोटींची संपत्ती आहे. याची ही माहिती श्रीकांत शिंदेंनी 2024च्या कल्याण लोकसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना दिली होती. शिंदे कुटुंबियांच्या संपत्तीचे हे आकडे थक्क करणारे आहेत. शिंदेंच्या संपत्तीवरून विरोधकांनी अनेकदा प्रश्न उचललेत. मुख्यमंत्री असताना शिंदे हेलिकॉप्टरनं शेती करायला जातात का, असा सवाल ठाकरे गटाने केला होता. आता ही झाली शिंदेंची संपत्ती, पण राजकारणी म्हणून केवळ एकट्या शिंदेंचीच संपत्ती झपाट्यानं वाढली आहे असं अजिबात नाहीये. आता तुम्हीच सांगा, तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नेमकं कोणत्या नेत्याच्या संपत्तीबद्दल ऐकायला आवडेल? कमेंट करून नक्की कळवा.